रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. माझ्या श्रोत्यांना माझा सप्रेम आणि भक्तिपूर्ण नमस्कार. आज आपण सर्वजण मिळून तुळशीजवळ फुलवातीचा दिवा लावल्याने नक्की कोणते फळ मिळते आणि 365 वातींचा दिवा का लावला जातो याची संपूर्ण सविस्तर आणि अतिशय रसाळ कथा ऐकणार आहोत. माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, तुम्ही रोज संध्याकाळी आपल्या अंगणातल्या तुळशीपुढे हात जोडता, दिवा लावता, पण त्या एका छोट्याशा दिव्यामध्ये केवढी प्रचंड ताकद लपलेली आहे हे आज तुम्हाला या कथेतून समजेल. कथा सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांना एक अतिशय महत्त्वाची विनंती करायची आहे. ही कथा ऐकण्याचे महत्त्व एवढे अगाध आहे की जो कोणी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी एकाग्र चित्ताने आणि पूर्ण श्रद्धेने ऐकेल, त्याच्या जीवनातील सर्व दुःखे, दारिद्र्य आणि संकटे तुळशी मातेच्या कृपेने कायमची जळून खाक होतील. अर्धवट कथा सोडल्याने फळही अर्धवटच मिळते. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कथेच्या शेवटी साक्षात भगवंताच्या मुक्तीचे रहस्य दडलेले आहे. तर मंडळी, कलियुगात भगवंताला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता असेल? तर तो म्हणजे नामस्मरण आणि निस्सीम भक्ती. पुराणांमध्ये आणि आपल्या संतांच्या वाङ्मयात तुळशीचे आणि कार्तिक महिन्याचे जे वर्णन आले आहे ते ऐकताना डोळ्यांतून नकळत पाणी येते. हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्षातील सर्व 12 महिन्यांमध्ये कार्तिक महिना हा सर्वश्रेष्ठ आणि अतिशय पवित्र मानला गेला आहे. स्कंद पुराणात तर असे स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की जसे सत्ययुगासारखे दुसरे कोणतेही श्रेष्ठ युग नाही, वेदांसारखे दुसरे महान शास्त्र नाही आणि गंगेसारखे दुसरे कोणतेही पावन तीर्थ नाही, अगदी त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यासारखा दुसरा कोणताही पवित्र महिना या ब्रह्मांडात नाही. या महिन्याला आपण प्रेमाने दामोदर मास असेही म्हणतो. तुम्हाला आठवतंय ना? याच महिन्यात आपल्या माता यशोदेने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या खोड्यांमुळे प्रेमाने उखळाला बांधले होते. भगवंत कोणाच्याही ताकदीला बांधले जात नाहीत, ते फक्त भक्ताच्या प्रेमाच्या दोरीला बांधले जातात. याच पवित्र महिन्यात तुळशीची पूजा आणि दीपदान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीला आपल्याकडे विष्णुप्रिया म्हटले जाते, कारण ती साक्षात भगवान विष्णूंची सर्वात लाडकी भक्ता आणि माता लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. घराच्या अंगणात असलेली तुळस ही काही जंगलात उगवणारी साधी वनस्पती नाहीये मंडळी. ती साक्षात पावित्र्य, भक्ती आणि मांगल्याचे जिवंत प्रतीक आहे. पद्मपुराणात तर असे सांगितले आहे की जो मनुष्य कार्तिक महिन्यात तुळशीजवळ फक्त एक छोटासा तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतो, त्याला शेकडो यज्ञ केल्याचे पुण्य घर बसल्या प्राप्त होते. आता तुम्ही म्हणाल, ताई, रोज संध्याकाळी दिवा का लावायचा? तर ऐका. आपल्या संस्कृतीत सकाळ आणि संध्याकाळ म्हणजेच तिन्ही सांजेच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावण्याची एक अतिशय सुंदर परंपरा आहे. दिवा हे प्रकाशाचे नव्हे, तर अग्नितत्वाचे आणि ज्ञानाचे जिवंत रूप आहे. संध्याकाळ झाली की सगळीकडे अंधार दाटून येतो. एक प्रकारची नकारात्मकता वाढू लागते. अशा वेळी जेव्हा आपण तुळशी वृंदावनात एक लहानशी वात पेटवतो, तेव्हा तो एक लहानसा दिवा संपूर्ण परिसरातील अंधार एका क्षणात नष्ट करतो. अगदी तसेच भक्तीचा तो एक लहानसा दिवा आपल्या मनावरील अज्ञानाचा, रागाचा आणि अहंकाराचा अंधार कायमचा दूर करतो. वास्तुशास्त्रात आणि आपल्या अध्यात्मात असे ठामपणे सांगितले जाते की रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जळून जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा धबधबा वाहू लागतो. ज्या घरात दररोज संध्याकाळी तुळशीजवळ न चुकता दिवा लावला जातो, त्या घरात साक्षात माता लक्ष्मी हसत मुखाने चालत येते. तिथे कधीही दारिद्र्य, आजारपण किंवा दुःख डोकावत नाही. आता ही तुळस भगवंताला इतकी प्रिय का झाली याची एक अतिशय रंजक आणि डोळ्यात पाणी आणणारी पौराणिक कथा आहे. ती आपण आधी ऐकूया.
प्राचीन काळी जालंधर नावाचा एक अतिशय शक्तिशाली आणि क्रूर राक्षस होता. तो समुद्रातून उत्पन्न झाला होता. त्याच्या अंगात एवढी अफाट शक्ती होती की त्याने स्वर्गावर हल्ला करून सर्व देवांना पळवून लावले होते. संपूर्ण त्रैलोक्यात त्याचा हाहाकार माजला होता. पण मंडळी, खरी गंमत इथेच आहे. जालंधराची ही अफाट शक्ती त्याच्या स्वतःच्या बाहुबलात नव्हतीच मुळी, तर ती शक्ती दडलेली होती त्याची पत्नी वृंदा हिच्या पातिव्रत्य धर्मात. वृंदा ही अत्यंत सात्विक, भगवंताची निस्सीम भक्त आणि एक अत्यंत निष्ठावान पत्नी होती. ती दररोज भगवान विष्णूंची पूजा करत असे आणि आपल्या पतीच्या रक्षणासाठी प्रार्थना करत असे. तिच्या या भक्तीच्या आणि पातिव्रत्याच्या अदृश्य कवचामुळे जालंधराचा वध करणे साक्षात महादेवालाही शक्य होत नव्हते. देव हैराण झाले. शेवटी सर्व देव रडत रडत भगवान विष्णूंकडे गेले आणि म्हणाले, प्रभो, आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा, नाहीतर हा जालंधर संपूर्ण सृष्टी नष्ट करेल. तेव्हा भगवान विष्णूंनी नाईलाजाने एक लीला रचली. देवांच्या रक्षणासाठी त्यांना हे पाऊल उचलणे भाग होते. जेव्हा जालंधर महादेवांसोबत युद्ध करण्यासाठी गेला होता, तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतः जालंधराचे रूप धारण केले आणि ते थेट वृंदेच्या महालात गेले. वृंदेने पाहिले की आपला पती युद्धातून विजयी होऊन सुखरूप परत आला आहे. तिच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला. तिने धावत जाऊन आपल्या पतीचे पाय धरले आणि त्याचे स्वागत केले. पण मंडळी, या एका गैरसमजामुळे आणि स्पर्धामुळे तिचा तो अखंड पातिव्रत्य धर्म एका क्षणात भंग पावला. आणि इकडे जसा तिचा धर्म भंग पावला, तसे तिकडे युद्धभूमीवर जालंधराचे जे अभेद्य कवच होते ते तुटले. त्याच क्षणी भगवान महादेवांनी आपल्या त्रिशूळाने जालंधराचा वध केला. जेव्हा वृंदेला या छळाची खरी कल्पना आली, तेव्हा ती रागाने अक्षरशः बेभान झाली. जिची ती रात्रंदिवस पूजा करत होती, त्याच देवाने तिच्यासोबत असा खेळ खेळावा हे तिला सहन झाले नाही. तिचे डोळे अश्रूंनी आणि क्रोधाने लालभडक झाले. तिने भगवान विष्णूंना अतिशय कठोर शाप दिला. ती रडत रडत म्हणाली, हे नारायणा, मी तुझी एवढी निस्सीम भक्ती केली आणि तू माझ्याशी असा छल केलास. तुझे हृदय दगडासारखे पाषाण आहे. जा, मी तुला शाप देते की तू याच क्षणी एक निर्जीव दगड बनशील. आणि भक्ताच्या त्या शापाचा स्वीकार करत भगवान विष्णू तिथेच एका क्षणात काळ्या पाषाणाचे शालिग्राम बनले. आपल्या पतीच्या मृत्यूच्या दुःखाने आणि भगवंताने केलेल्या छळाच्या क्रोधाने वृंदेने स्वतःला अग्नीत भस्मसात करून घेतले. पण भक्ताचा तो क्रोध भगवंताने प्रेमाने स्वीकारला होता. वृंदेच्या त्या राखेमधून काही काळानंतर एक अतिशय पवित्र, हिरवेगार आणि सुगंधी रोपटे उगवले. तेच रोपटे म्हणजे आपली लाडकी तुळस. तेव्हा शालिग्राम रूपात असलेल्या भगवान विष्णूंनी त्या तुळशीला आशीर्वाद दिला आणि एक वरदान दिले. ते म्हणाले, हे वृंदे, तुझ्या पातिव्रत्याचा आणि भक्तीचा सन्मान म्हणून मी आजपासून या शालिग्राम रूपातच तुझा पती म्हणून राहीन. आणि ऐक, जोपर्यंत तुझ्या पवित्र पानांचा स्पर्श माझ्या नैवेद्याला होणार नाही, तोपर्यंत माझी कोणतीही पूजा कधीच पूर्ण मानली जाणार नाही. किती सुंदर आणि भावपूर्ण कथा आहे ना ही. म्हणूनच मंडळी, दरवर्षी कार्तिक महिन्यात एकादशीच्या शुभ मुहूर्तावर आपण शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह अत्यंत थाटामाटात लावतो. तो केवळ एक सण नसून भगवंत आणि भक्ताच्या अतूट प्रेमाचा तो एक गौरव आहे. आता या तुळशीच्या भक्तीची आणि श्रद्धेची आणखीन एक अतिशय सुंदर, सोपी आणि रसाळ लोककथा आपल्या गावागावांतून आणि घराघरांतून पिढ्यानपिढ्या ऐकवली जाते. ही कथा विशेषतः आपल्यासारख्या स्त्रियांसाठी खूप बोधप्रद आहे. एका गावात एका मोठ्या वाड्यात एक नणंद आणि तिची भावज एकत्र राहत असत. नणंद होती वयाने लहान, पण स्वभावाने अतिशय साधी, भोळी आणि भगवंताची निस्सीम भक्त. ती दररोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठायची
थंड पाण्याने स्नान करायची, पूर्ण अंगण झाडून स्वच्छ करायची, सडा रांगोळी घालायची आणि अंगणातील तुळशी वृंदावनाची अतिशय मनोभावे पूजा करायची. ती दररोज संध्याकाळ झाली की सगळी कामे सोडून आधी तुळशीजवळ न चुकता एक छोटासा तुपाचा दिवा लावायची. तिची ही तुळशीची सेवा आणि भक्ती पाहून तिची भावजे मात्र खूप जळफळायची. भावजे स्वभावाने थोडी रागीट, गर्विष्ठ आणि अहंकारी होती. तिला ननंदेचे हे सतत देवदेव करणे, दिवे लावणे अजिबात आवडायचे नाही. थोडी गंमत सांगते. आपल्याही संसारात कधीकधी असेच होते ना? एखादी स्त्री खूप देवाची भक्ती करत असली तर तिला नावे ठेवणारे घरातच 4 जण असतात. तशीच ही भावजय. ती नेहमी ननंदेला टोमणे मारायची. ती रागाने फणफणत म्हणायची, "काय ग, दिवसभर त्या एका झाडाची पूजा करतेस आणि त्याच्यापुढे दिवे लावत बसतेस? पोट भरणार आहे का तुझं या सगळ्याने? थांब, तुला मजाच दाखवते. ज्या दिवशी तुझं लग्न ठरेल ना, त्या दिवशी तुझ्या लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना मी जेवणात हीच तुळस खायला घालेन आणि तुला हुंड्यातही हीच तुळस एका फाटक्या पिशवीत भरून देऊन सासरी पाठवेन. मग बघत बस त्या तुळशीकडे." असे अत्यंत कटू आणि बोचरे शब्द ऐकूनही ती बोळी ननंद कधीच आपल्या वहिनीला उलट उत्तर देत नसे. ती फक्त गोड हसायची, मान खाली घालायची आणि आपली तुळशीची सेवा निमूटपणे करत राहायची. तिचा भगवान विष्णूंवर आणि आपल्या तुळशी मातेवर अढळ विश्वास होता. तिला माहीत होते की माझा देव माझी कधीच निराशा करणार नाही. काही काळ लोटला. ननंदेसाठी एक अतिशय चांगल्या घरचे स्थळ चालून आले आणि तिचे लग्न ठरले. लग्नाचा दिवस उजाडला. घरात सर्वत्र आनंदाचे, उत्साहाचे आणि गडबडीचे वातावरण होते. पाहुणे मंडळी जमली होती. वाजंत्री वाजत होते आणि नवऱ्या मुलाचे वऱ्हाड दारात येऊन ठेपले होते. पण ती भावजय मात्र आपल्या रागावर आणि अहंकारावर अजूनही ठाम होती. तिने मनात पक्के ठरवले होते की आज या ननंदेची आणि तिच्या त्या लाडक्या तुळशीची सर्वांसमोर मोठी फजिती करायचीच. जेव्हा लग्नाची वेळ अगदी जवळ आली, पाहुणे पंगतीला बसण्याची वेळ झाली, तेव्हा भावजयने रागाच्या भरात अंगणात जाऊन त्या तुळशीचे मातीचे कुंडे दोन्ही हातांनी उचलले आणि जोराने जमिनीवर आपटून फोडले. कुंडीचे तुकडे तुकडे झाले. तिने, ननंदेने तुळशीला प्रेमाने वाहिलेली मांजरीची माळ रागाने उपटली आणि फेकून दिली. हे दृश्य पाहून बिचारा ननंदेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. सर्वांना वाटले की आता मोठा अनर्थ होणार. एवढा चांगला लग्नाचा सोहळा आणि ही वहिनी असे काय करतीये? पण माझ्या ताईमाईंनो, परमेश्वराची लीला अगाध असते. भक्ताचा अपमान देव कधीच उघड्या डोळ्यांनी सहन करत नाही. तिथे सर्वांसमक्ष एका क्षणात एक अद्भुत आणि अकल्पित चमत्कार घडला. ज्या मातीच्या कुंडीचे तुकडे भावजयीने जमिनीवर आपटले होते, त्या मातीचे रूपांतर एका क्षणात अत्यंत स्वादिष्ट आणि सुगंधित पंचपक्वान्नांच्या भोजनात झाले. कुठे पुरणपोळ्या, कुठे बासुंदी, कुठे श्रीखंड, तर कुठे जिभेवर रेंगाळणारी पक्वान्ने. आणि तेवढेच नाही, ननंदेने तुळशीला वाहिलेली जी साधी सुकलेली मांजरीची माळ होती, जिचा वहिनीने अपमान केला होता, तिचे रूपांतर एका अत्यंत मौल्यवान, लखलखत्या आणि नवरत्नांनी जडलेल्या सोन्याच्या हारात झाले. हे अद्भुत दृश्य पाहून लग्न मंडपातील सर्वजण अक्षरशः अवाक झाले. सर्वांचे डोळे विस्फारले. सासरच्या मंडळींना हा राजेशाही पाहुणचार आणि एवढा मोठा हुंडा पाहून अत्यंत आनंद झाला. त्यांनी ननंदेचे आणि तिच्या माहेरचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, "वाह, अशी मुलगी आणि असा पाहुणचार आम्ही कुठेच पाहिला नाही." हा सर्व प्रकार पाहून भावजईचे डोळे मात्र आश्चर्याने पांढरे झाले. तिची वाचाच बसली. तिचा अहंकार पूर्णपणे गळून पडला आणि तिला घाम फुटला. तिला समजले की जिची ती इतके दिवस टिंगल टवाळी करत होती, ती काही साधीसुधी वनस्पती नसून
साक्षात ईश्वराचे सगुण रूप आहे. तिला आपल्या चुकीचा प्रचंड पश्चात्ताप झाला. ती रडत रडत पुढे आली आणि तिने सर्वांसमोर आपल्या ननंदेची आणि तुळशी मातेची मनोभावे क्षमा मागितली. ती म्हणाली, मला क्षमा कर ताई, मी अज्ञानामुळे साक्षात देवाचा अपमान केला. या घटनेला पुढे अनेक वर्ष उलटून गेली. ननंद आपल्या सासरी अतिशय सुखात आणि आनंदात नांदत होती. इकडे माहेरी तिच्या भावाला आपल्या लाडक्या बहिणीची खूप आठवण येऊ लागली. त्याने एक दिवस आपल्या पत्नीला म्हणजे त्याच भावजेला जवळ बोलावले आणि सांगितले की माझे मन आजकाल खूप अस्वस्थ आहे. मी माझ्या बहिणीला भेटायला तिच्या गावी जाणार आहे. तिला देण्यासाठी घरातून काहीतरी चांगली भेटवस्तू तयार करून दे. बहीण सासरी सुखात असली तरी भावाने तिच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाणे योग्य नाही. भावजाईने संपूर्ण घरात इकडे तिकडे पाहिले, पण तिला बहिणीला देण्यासाठी काहीच विशेष आणि मौल्यवान वस्तू सापडली नाही. शेवटी नाईलाजाने तिने एका जुन्या पिशवीत थोडीशी सामान्य ज्वारी भरली आणि ती पिशवी नवऱ्याच्या हातात देत ती लाजेने म्हणाली, अहो, घरात सध्या हेच आहे, हेच घेऊन जा. भावाला ते पाहून थोडे वाईट वाटले, पण तो काही न बोलता ती पिशवी घेऊन बहिणीला भेटायला पायी पायी निघाला. वाटेत चालताना तो विचार करत होता, माझी बहीण एवढ्या मोठ्या श्रीमंत घरात गेली आहे आणि मी हा ज्वारीचा दाणा तिला घेऊन कसा जाऊ? तिला काय वाटेल? सासरची मंडळी मला हसतील. असा विचार करत तो चालत असतानाच त्याला वाटेत एका झाडाखाली एक गोठा दिसला. तिथे काही गायी शांतपणे रवंथ करत बांधलेल्या होत्या. भावाच्या मनात विचार आला की ही साधी ज्वारी मी माझ्या लाडक्या बहिणीला नेऊन देण्यापेक्षा ही ज्वारी मी या मुक्या गायींना खायला घालतो. त्यांचे तरी पोट भरेल आणि मला त्याचे थोडे पुण्य तरी मिळेल. असा शुद्ध विचार करून त्याने ती पिशवी उघडली आणि ज्वारीचे दाणे त्या गायींसमोर जमिनीवर टाकले. तिथे बाजूलाच उभा असलेला एक गुराखी हे सर्व शांतपणे पाहत होता. तो हसून भावाला म्हणाला, अरे बाबा, काय वेडा आहेस का तू? या गायी कधी सोने आणि मोती खातात का? तू इथे हे मौल्यवान दाणे का टाकत आहेस? भावाला त्या गुराख्याचे बोलणे काहीच समजले नाही. तो म्हणाला, अहो, ही तर साधी ज्वारी आहे. गुराखी हसून म्हणाला, खाली नीट बघ तरी. भावाने जेव्हा खाली जमिनीवर पाहिले तेव्हा त्याला आश्चर्याचा एवढा मोठा धक्का बसला की तो तिथेच खाली बसला, कारण त्याने स्वतःच्या हाताने फेकलेले ज्वारीचे ते सामान्य दाणे आता लखलखणारे सोने आणि दुर्मिळ मोती बनले होते. हे सर्व तुळशी मातेच्या कृपेने आणि बहिणीच्या भक्तीच्या प्रतापाने घडले होते. भावाने आनंदाश्रूंनी ते सर्व सोने मोती पुन्हा पिशवीत गोळा केले आणि तो अत्यंत आनंदाने धावत आपल्या बहिणीच्या घरी पोचला. जेव्हा बहिणीनं भावाला पाहिले तेव्हा ती खूप आनंदी झाली. भावानं तिला घडलेला सर्व अद्भुत प्रकार सांगितला आणि ते मोती तिच्यासमोर ठेवले. जेव्हा तो भाऊ काही दिवसांनी परत आपल्या घरी आला आणि त्यानं आपल्या पत्नीला हा सर्व चमत्कार सविस्तर सांगितला, तेव्हा त्या भावजाईचे उरले सुरले अज्ञानही नष्ट झाले. त्या दिवसापासून तिनेही अत्यंत खऱ्या मनानं आणि निस्सीम श्रद्धेनं रोज तुळशीची पूजा करण्यास आणि संध्याकाळी दिवा लावण्यास सुरुवात केली. बघा मंडळी, या कथेवरून आपल्याला किती मोठा बोध मिळतो. जो मनुष्य खऱ्या श्रद्धेने आणि निष्काम भावाने देवाची भक्ती करतो, त्याचे रक्षण साक्षात परमेश्वर करतो. जिथे भक्ती असते तिथे चमत्कारांना वेगळे आमंत्रण द्यावे लागत नाही. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, ज्याबद्दल बऱ्याच ताईमाईंना प्रश्न पडतो. तो म्हणजे कार्तिक महिन्यात आपण जो 365 फुलवातींचा दिवा लावतो, त्याचे नेमके गूढ आणि महत्त्व काय आहे? अनेक भाविक महिला आणि पुरुष कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला शिव विष्णूंच्या मंदिरात किंवा तुळशीजवळ हा मोठा दिवा लावतात. पण यामागे नक्की काय रहस्य आहे?
365 हाच आकडा का निवडला जातो? 364 किंवा 366 का नाही? तर याचे उत्तर अतिशय मार्मिक आणि भक्तीने ओतप्रोत भरलेले आहे. आपल्या वर्षाचे एकूण 365 दिवस असतात. आता मला सांगा, आपल्या या धावपळीच्या आणि व्यस्त संसारी जीवनात माणसाला रोजच्या रोज न चुकता देवासाठी वेळ काढणे, दररोज संध्याकाळी बरोबर वेळेवर दिवा लावणे शक्य होतेच असे नाही ना? कधी संसाराचा आणि कामाचा प्रचंड व्याप असतो, कधी घरात कुणाचे आजारपण असते, कधी आपण प्रवासात असतो, तर कधी-कधी केवळ मानवी स्वभावानुसार निव्वळ आळस केल्यामुळे माणसाकडून ईश्वराच्या सेवेत खंड पडतो. आपल्याकडून या पूर्ण वर्षभरात अजाणतेपणे अनेक चुका होतात, काही लहान-मोठी पापे घडतात आणि देवाच्या पूजेत अनेक खंड पडतात. या सर्वांचे प्रायश्चित्त म्हणून आणि वर्षभर दररोज 365 दिवस देवापुढे दिवा लावण्याचे जे प्रचंड पुण्य आहे, ते आपल्याला एकत्रितपणे प्राप्त व्हावे म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या किंवा त्रिपुरारी पौर्णिमेच्या या अतिशय पवित्र दिवशी 365 वातींचा एक मोठा दिवा लावला जातो. जेव्हा हा 365 वातींचा प्रज्वलित दिवा आपण तुळशीजवळ किंवा भगवान शिव आणि विष्णूंच्या गाभाऱ्यात लावतो, तेव्हा त्या दिव्याच्या प्रखर आणि पवित्र प्रकाशात आपले वर्षभराचे सर्व दोष, चुका आणि पापे जळून भस्मसात होतात, अशी आपली दृढ श्रद्धा आहे. हा दिवा लावताना मनात अत्यंत लीन आणि शरणागतीचा भाव असावा. हात जोडून डोळे मिटून देवाला म्हणावे, हे ईश्वरा, हे पांडुरंगा, वर्षभरात माझ्याकडून जी काही चूकभूल झाली असेल, जी काही सेवा राहून गेली असेल, ती सर्व या दिव्याच्या प्रकाशात नष्ट होऊ दे आणि माझ्या जीवनात तुझ्या भक्तीचा प्रकाश असाच कायम राहू दे. मंडळी, या 365 वाती विकत आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवण्याला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जेव्हा आपण कापसाच्या वाती हाताने वळतो, तेव्हा त्या प्रत्येक वातीसोबत आपण भगवंताचे नामस्मरण करत असतो. यामुळे आपले चंचल मन शांत होते आणि भगवंतावरील भक्तीचा भाव अधिक दृढ होतो. आता मी तुम्हाला दीपदानाचे फळ किती मोठे आणि अगाध असू शकते याची एक अतिशय गोड, थोडीशी गंमतीशीर पण खूप बोधप्रद कथा सांगणार आहे. ही कथा ऐकताना तुम्हाला हसूही येईल आणि नवलही वाटेल. ही कथा साक्षात पद्मपुराणात आणि विष्णू धर्मोत्तर पुराणात सांगितली गेली आहे. प्राचीन काळी भगवान विष्णूंचे एक अत्यंत भव्य, सुंदर आणि प्राचीन मंदिर होते. त्या मंदिरात दररोज शेकडो भाविक येत असत आणि संध्याकाळी भगवंतासमोर तुपाचे मोठे मोठे दिवे लावत असत. त्याच मंदिरात एका अंधाऱ्या कोपऱ्यात एक लहानशी उंदीर राहत होती. हो, बरोबर ऐकलं तुम्ही, एक छोटीशी उंदीर. आता तुम्ही म्हणाल, उंदराचा आणि देवाच्या भक्तीचा काय संबंध? पण ऐका, ही उंदीर स्वभावाने अतिशय साधी होती. ती दिवसभर बिळात लपून बसायची आणि जेव्हा रात्री मंदिरात सामसूम व्हायची, पुजारी दरवाजे लावून जायचे, तेव्हा ती हळूच बाहेर यायची. ती इकडे तिकडे पळायची आणि दिव्यांमधील उरलेले थोडेफार तूप आणि देवाला दाखवलेल्या प्रसादाचे खाली सांडलेले कण खाऊन आपली भूक शमवायची. एके दिवशी रात्री कडाक्याची थंडी होती. तिला खूप कडाडून भूक लागली होती. ती अन्नाच्या शोधात बिळातून बाहेर आली. एका खांबाजवळ लावलेल्या दिव्याची वात नुकतीच विझली होती आणि त्यात थोडेसे कोमट तूप उरले होते. तुपाचा सुगंध दरवळत होता. ती उंदीर हळूच त्या विझलेल्या दिव्याकडे गेली आणि तूप खाण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात अचानक अंधारातून तिथे एक मोठी काळीभोर मांजर आली. मांजरीला पाहताच उंदराची अक्षरशः गाळण उडाली. साक्षात मृत्यू समोर पाहून ती उंदीर घाबरून जीवाच्या आकांताने पळू लागली. पळताना घाईघाईत आणि भीतीमुळे तिच्या तोंडात त्या दिव्याची कापसाची विझलेली वात अडकली. मांजरीपासून आपला जीव वाचवण्यासाठी ती उंदीर वेगाने इकडे तिकडे धावत होती.
ती पळत असताना जोरात हवा लागल्यामुळे तिच्या तोंडात असलेली ती विझलेली वात अचानक पुन्हा पेटली आणि प्रज्वलित झाली. आता विचार करा, तोंडात जळती वात असल्यामुळे त्या बिचाऱ्या उंदराला किती चटके बसू लागले असतील. वेदनेने आणि घाबरगुंडीने ती उंदीर सैरावैरा धावत थेट भगवान विष्णूंच्या मूर्तीसमोर पोहोचली आणि जीवाच्या आकांताने मूर्तीसमोर जोरजोराने उड्या मारू लागली. ती कधी उजवीकडे उडी मारे तर कधी डावीकडे. मांजरीला तो जळता विस्तव आणि उंदराच्या त्या विचित्र उड्या पाहून खूप भीती वाटली आणि ती मांजर घाबरून तिथून पळून गेली. पण त्या जळत्या वातीच्या चटक्यांमुळे आणि भीतीमुळे ती लहानशी उंदीरही मूर्तीसमोरच तडफडून मरण पावली. वरवर पाहता ही एक अत्यंत सामान्य आणि दुर्दैवी प्राण्याची घटना वाटेल, पण साक्षात परमेश्वराची दृष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसांपेक्षा खूप वेगळी असते. भगवान विष्णूंनी पाहिले की ही लहानशी जीव माझ्या मूर्तीसमोर तोंडात चक्क पेटता दिवा घेऊन वर खाली उड्या मारत होती. भगवंतांनी त्या कृतीचा स्वीकार साक्षात आपली आरती म्हणून केला. किती अगाध आहे ना देवाची लीला. अजाणतेपणे का होईना, पण त्या उंदराकडून भगवान विष्णूंची जळत्या दिव्याने आरती झाली होती. या एकाच छोट्याशा कृतीमुळे त्या उंदराचे सर्व पूर्वजन्मीचे पाप नष्ट झाले. भगवंतांच्या कृपेने तिला त्या योनीतून मुक्ती मिळाली आणि पुढच्या जन्मी ती विदर्भाच्या राजाची कन्या म्हणून जन्माला आली. ती राजकन्या पुढे जाऊन काशीच्या राजाची महाराणी बनली. विशेष म्हणजे या जन्मात तिला आपल्या पूर्वजन्माची पूर्ण स्मृती होती. तिला माहीत होते की आपण एका दिव्यामुळे मुक्ती मिळवली आहे. त्यामुळे ती आयुष्यभर कार्तिक महिन्यात अत्यंत श्रद्धेने आणि मोठ्या प्रमाणावर हजारो दिव्यांचे दीपदान करत असे. अंतिमतः तिला साक्षात वैकुंठाची प्राप्ती झाली. मंडळी, या कथेचे तात्पर्य काय? जर एका सामान्य अज्ञानी उंदराला अजाणतेपणे केलेल्या दीपदानामुळे राजवैभव आणि वैकुंठ मिळू शकते, तर विचार करा, जो मनुष्य पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि जाणीवपूर्वक तुळशीजवळ किंवा भगवंतांसमोर दिवा लावेल, त्याच्या भाग्याची कल्पना कोण करू शकेल? त्याचे फळ शब्दांच्या पलीकडचे आहे. कार्तिक महिन्याचे आणि दीपदानाचे महात्म्य स्पष्ट करणारी आणखी एक अत्यंत रसाळ आणि रंजक कथा पुराणांमध्ये सांगितली जाते. ही कथा ऐकताना मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते. एका राज्यात एक अतिशय सुंदर राजकन्या आणि एक शूर राजकुमार यांचा विवाह झाला होता. ते दोघेही अतिशय धार्मिक, सात्विक प्रवृत्तीचे आणि प्रजेवर प्रेम करणारे होते. एकदा ते दोघे राजवाड्यातून बाहेर आपल्या रथातून नगरात फेरफटका मारण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत मोठा लवाजमा होता. वाटेत जाताना त्यांना एक महाकाय हत्ती जमिनीवर रस्त्याच्या मधोमध झोपलेला दिसला. तो हत्ती खूप मोठा आणि बलदंड होता. अनेक माहूत त्या हत्तीला उठवण्याचा प्रयत्न करत होते. त्याला आरडाओरड करत होते, पण तो हत्ती जागेवरून हलायला अजिबात तयार नव्हता. त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. राजकन्या अतिशय शांत स्वभावाची होती. ती आपल्या रथातून खाली उतरली. सर्वांना वाटले राजकन्या आता रागावेल, पण ती शांतपणे चालत त्या महाकाय हत्तीजवळ गेली. तिने प्रेमानं त्या हत्तीच्या डोक्यावर हात फिरवला आणि तिनं त्या हत्तीच्या कानात अगदी हळूच काहीतरी कुजबुजले. काय आश्चर्य! राजकन्येचे ते शब्द ऐकताच तो महाकाय हत्ती एका क्षणात जणू काही स्प्रिंग असल्यासारखा आपल्या पायावर उभा राहिला आणि निमूटपणे बाजूला जाऊन चालू लागला. हे अद्भुत दृश्य पाहून राजकुमार आणि तिथे उभे असलेले सर्व लोक थक्क झाले. राजकुमाराने राजकन्येला विचारले, असे काय जादूचे शब्द तू त्या हत्तीच्या कानात सांगितलेस की जो कुणालाही ऐकत नव्हता तो एका क्षणात उभा राहिला? तेव्हा राजकन्येने एक अत्यंत गूढ आणि पूर्वजन्माचे रहस्य उलगडले. ती स्मितहास्य करत म्हणाली, महाराज, यामागे कोणतीही जादू नाही. पूर्वजन्मी आपण दोघेही असे मनुष्य नव्हतो, तर आपण एका मोठ्या झाडावर राहणारे पक्षी होतो. आपण केवळ 2 चिमण्यांसारखे छोटे पक्षी होतो. एकदा
कार्तिक महिन्यातील कडाक्याच्या थंडीच्या दिवसात एका पवित्र नदीजवळून उडत असताना आपण अजाणतेपणे त्या नदीच्या थंड पाण्यात पडलो आणि बुडता बुडता बाहेर आलो. म्हणजेच अजाणतेपणे आपले कार्तिक स्नान झाले. केवळ त्या एका कार्तिक स्नानाच्या पुण्यामुळे आपल्याला पक्षी योनीतून मुक्ती मिळाली आणि या जन्मात आपण राजकुमार आणि राजकन्या म्हणून जन्माला आलो आहोत. मी त्या हत्तीच्या कानात फक्त एवढेच सांगितले की अरे बाबा, जर तू आता उठला नाहीस आणि देवाची सेवा केली नाहीस तर तुला कार्तिक स्नान आणि दीपदानाचे पुण्य कधीच मिळणार नाही. हे ऐकताच तो हत्ती पुण्याला मुकण्याच्या भीतीने लगेच उभा राहिला. राजकुमाराला हे ऐकून अत्यंत आश्चर्य वाटले. तो भावूक होऊन म्हणाला, जर अजाणतेपणे केलेल्या एका स्नानामुळे आपल्याला हे राजवैभव मिळू शकते, तर आपण मनुष्य रूपात पूर्ण श्रद्धेने कार्तिक स्नान आणि तुळशीजवळ दीपदान केले तर किती अफाट आणि अनंत पुण्य मिळेल. त्यानंतर त्या राजकुमार आणि राजकन्येने दरवर्षी न चुकता कार्तिक स्नान केले, दीपदान केले आणि तुळशी मातेची अखंड सेवा केली. जीवनभर प्रजेची सेवा करून आणि अपार सुख उपभोगून मृत्यूनंतर त्यांना थेट वैकुंठधामात साक्षात भगवंताच्या चरणी स्थान मिळाले. ऐमैनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाला एक वेगळेच, अतिशय जिव्हाळ्याचे आणि सर्वोच्च स्थान आहे. आपले संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव आणि संत जनाबाई यांसारख्या महान संतांनी आपल्या अमृताहून गोड अभंगांमधून तुळशीचे आणि विठ्ठल भक्तीचे अत्यंत सुंदर वर्णन केले आहे. वारकरी संप्रदायात असे मानले जाते की ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही आणि ज्याच्या अंगणात तुळशीचे वृंदावन नाही, त्याचे हे मानवी जीवन अगदी व्यर्थ आहे. तुळशीला साक्षात पंढरीच्या पांडुरंगाची सावली आणि रखुमाईचे रूप मानले जाते. जेव्हा एखादा भाविक आपल्या गळ्यात तुळशीची माळ घालतो, तेव्हा तो केवळ एक लाकडाची माळ घालत नसून तो स्वतःला सर्वस्वी त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी समर्पित करत असतो. तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात अत्यंत सुंदर वर्णन करतात की संसार करताना माणसाला अनेक दुःखे येतात, अडचणी येतात, पण जो तुळशीच्या सान्निध्यात राहून विठ्ठलाचे नामस्मरण करतो त्याचे जीवन आनंदाने आणि समाधानाने भरून जाते. संत जनाबाईंच्या अभंगांतूनही तुळशीच्या भक्तीचा अत्यंत गोडवा दिसून येतो. त्या म्हणतात, तुळशीच्या बनी जनी उकलिते वेणी. त्या सांगतात की देवळात जाऊन देवाला शोधण्यापेक्षा आपल्या अंगणातील तुळशीजवळ जर खऱ्या भावाने आणि प्रेमाने हात जोडले तर तिथे साक्षात विटेवर उभा असलेला माझा पांडुरंग उभा असलेला दिसतो. या सर्व रसाळ कथांमधून आणि संतांच्या अभंगांमधून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा आणि सखोल बोध मिळतो. देव कधीही भक्ताची संपत्ती, त्याचे महागडे कपडे, त्याचा मोठा बंगला किंवा त्याची श्रीमंती पाहत नाही. देव फक्त आणि फक्त भक्ताचा अंतःकरणातील भाव पाहतो. ननंद भावजयीच्या कथेतून आपण पाहिले की ननंदेची भक्ती अत्यंत साधी होती. तिच्याकडे संपत्ती नव्हती, पण तिची भक्ती निष्काम होती. भावजयीकडे सर्व काही होते, पण तिच्यात खूप अहंकार होता. आणि लक्षात ठेवा, जिथे अहंकार असतो तिथे माझा देव कधीच वास करत नाही. जेव्हा भावजयीचा अहंकार पूर्णपणे तुटला तेव्हाच तिला तुळशी मातेचे खडे आणि दिव्य रूप दिसले. उंदराच्या कथेतून हे सिद्ध होते की भक्तीसाठी कोणतीही विशिष्ट वेळ, काळ किंवा जातपात आडवी येत नाही. परमेश्वर इतका दयाळू आणि कृपानिधान आहे की तो केवळ भक्ताची छोटीशी कृतीही, अगदी अजाणतेपणे केलेली कृतीही मोठ्या प्रेमाने स्वीकारतो. जेव्हा आपण संध्याकाळी आपल्या अंगणातल्या तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हा केवळ एक भौतिक दिवा प्रज्वलित होत नसून तो आपल्या मनातील अज्ञानाचा अंधार दूर करण्याचा एक महान संकल्प असतो. दिव्याची कापसाची वात ही आपल्या नश्वर शरीराचे प्रतीक आहे. त्यात घातलेले तेल किंवा तूप हे आपल्या अंतःकरणातील स्नेहाचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. आणि दिव्याची ती शांत ज्योत ही साक्षात आत्मज्ञानाची आणि परमात्म्याची खूण आहे. अशा या अखंड दीपदानाने
आणि तुळशीच्या मनोभावे पूजेने घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी कायम नांदते. कुटुंबातील सर्व कलह दूर होतात, आजारपणे पळून जातात आणि सर्व सदस्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होते. कार्तिक महिना हा केवळ सणांचा एक महिना नसून तो आत्मशुद्धीचा एक महान उत्सव आहे. या महिन्यात तुळशीजवळ दिवा लावणे, 365 फुलवाती लावून वर्षभराचे प्रायश्चित्त घेणे आणि विष्णूंचे नामस्मरण करणे हे मानवी जीवनातील सर्वोच्च पुण्याचे आणि मुक्तीचे मार्ग आहेत. या प्रस्तुत कथेमध्ये वर्णिलेले सर्व प्रसंग हे केवळ रंजनासाठी नसून मानवी मनाला योग्य दिशा दाखवणारे दीपस्तंभ आहेत. वृंदेचा तो अभेद्य पातिव्रत्य धर्म, ननंदेची निस्सीम आणि शांत भक्ती, भावजयीचा नष्ट झालेला अहंकार, उंदराचे अजाणतेपणे घडलेले दीपदान आणि राजकन्येला आलेली कार्तिक स्नानाची प्रचिती, हे सर्व प्रसंग भक्तीच्या एकाच सुंदर धाग्यात गुंफलेले आहेत. जो कोणी भाविक ताईमाई ही कथा अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि एकाग्र चित्ताने श्रवण करतो, त्याच्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासत नाही. त्याच्या घरातील सर्व संकटे तुळशी मातेच्या कृपेने दूर होतात. त्याला सुख, समाधान आणि अंतिमतः वैकुंठाची प्राप्ती होते, असा आपल्या शास्त्रांचा आणि पुराणांचा ठाम निर्वाळा आहे. भक्ती ही काही एक दिवसाची गोष्ट नाहीये, ती एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जसा दिवा शांतपणे जळत राहून सभोवतालचा अंधार दूर करतो, तसाच माणसाने आपला राग, लोभ आणि अहंकार बाजूला ठेवून प्रेमाने आणि नम्रतेने आपले जीवन जगावे, दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करावा. हेच खऱ्या अर्थाने दीपदानाचे आणि तुळशी पूजेचे सर्वोच्च फळ आहे. या पवित्र, सुंदर आणि मंगलमय कथेचे इथेच संपूर्ण आणि सुफळ संपूर्ण होत आहे. भगवंताची, पांडुरंगाची आणि तुळशीमातेची कृपादृष्टी तुम्हा सर्व श्रोत्यांवर अखंड राहो. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो, हीच मी साक्षात माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या सर्व रसिक आणि भाविक श्रोत्यांनो, आजची ही रसाळ कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. या कथेच्या माध्यमातून मिळणारा आध्यात्मिक आनंद आणि भक्तीचा हा सुंदर विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी माझी तुम्हाला एक विशेष विनंती आहे. जर तुम्हाला ही कथा आणि तिचे सादरीकरण मनापासून भावले असेल, तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. कथेबद्दलचे तुमचे विचार आणि तुमचा भक्तिभाव कमेंट्समध्ये नक्की व्यक्त करा. ही मंगलमय कथा तुमचे मित्र, नातेवाईक आणि परिचितांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कथेचे महान पुण्य लाभेल. आणि हो, अशाच नवनवीन आध्यात्मिक आणि सुंदर कथा नियमितपणे ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय विष्णुदेव, जय तुळशी माता, राम कृष्ण हरी, पुंडलिक वरदे हरी, विठ्ठल.